श्रीराम भारतीयांची प्रभात, दुपार, रात्र, आस्तिक विचाराच्या मनुष्याची सकाळ होती रामनामाने. वैयक्तिक ते रामनाम घ्यायचं आणि एकमेकांना भेटल्यानंतर राम राम, जय सियाराम, जय श्रीराम, आपले सगळे काम करायचे रामाच्या साक्षीनं आणि सगळे कामं झाल्यानंतर विश्रांतीसाठी झोपेसाठी जायचं तेही श्रीराम. मनुष्याचा जन्म राम, मनुष्याचा मृत्यू राम, या जगाचा निरोपही घ्यायचा तो श्रीराम म्हणून. आमचं सुख राम, आमच्या वेदना राम, सर्व काही रामच राम. श्रीराम भारतीयांच्या कणाकणामध्ये, क्षणाक्षणामध्ये, मनामनामध्ये आहे. बाहेर तर तो व्यापून आहेच, परंतु हृदयामध्ये सुद्धा तोच आहे. माऊली बोलताय, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. सद्गुणांचं एकत्रीकरण श्रीरामचंद्र प्रभू धर्माने आकार धारण केला ते म्हणजे श्रीराम. रामो विग्रहवान धर्मो, मर्यादेमध्ये राहून पुरुषोत्तमत्वाला प्राप्त होण्याचं आचरण म्हणजे श्रीराम आहे. पुरुषाने जीवनातल्या काही मर्यादा विवेकाने धारण करायच्या आणि पुरुषोत्तमत्वापर्यंत जायचं, हे म्हणजे श्रीराम आहे. प्रत्येकाला अमर्याद व्हावंसं वाटतं, पण मर्यादेशिवाय जीवनामध्ये निर्माण झालेली अमर्यादा उच्छृंखल बनवते, चंगळवादी बनवते. जीवनामध्ये सर्व मर्यादा धारण करून त्यानंतर प्राप्त झालेली अमर्यादा आनंदाच्या राशीवर जीवाला नेऊन बसवते. श्रीरामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये मर्यादा आहे आणि त्या मर्यादेने मनुष्य पुरुषोत्तम होऊ शकतो. खरं तर आमच्याकडे 2 अवतार परिपूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करुणी संवार, पूर्ण अवतार रामकृष्ण. एक अवतार श्रीरामांचा आहे तर दुसरा श्रीकृष्णाचा आहे. अनेक अवतार आमच्याकडे आहे. 10 अवतारांचा विचार आहे. भागवतामध्ये 24 अवतार आहे. संत वाङ्मयामध्ये अनंत अवतार घेशी भक्ता कारणे असं संत म्हणतात. परंतु या संपूर्ण अवतारामध्ये परिपूर्ण अवतार 2. दुर्जनाचा येणे करुणी संवार, पूर्ण अवतार रामकृष्ण. श्रीराम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. किंबहुना सर्व भारतीयांना जोडणारे हे अवतार आहे. अखंड भारताची मेघ, अखंड भारताचं सूत्र रामकृष्ण आहे. भारताला अखंड ठेवण्याचं काम या 2 अवतारांनी केलं. खरं तर रामप्रभू आणि श्रीकृष्ण या अवतारांची तुलना करत असताना त्याच्यामध्ये विषमता सांगितल्या जाते. परंतु याच्यामध्ये विरोध नाही तर विरोधाभास आहे. विरोधाभास त्याला म्हणायचं की दिसताना विरोध दिसतो, परंतु तो आभास असतो, विरोध नसतोच. हे 2 अवतार विरोधी नाही आहे, तर एक टप्पा आहे. रामचंद्र प्रभूंच्या मर्यादित जीवनाचं आचरण केलं की अमर्याद श्रीकृष्णाचं जीवन प्राप्त होतं. म्हणून आदर्श मनुष्य जीवनाचा परिपोष, मनुष्य जीवनाचं आचरण रामचंद्र प्रभू आहे. तर ईश्वर धर्म अगदी
रामकृष्ण.